वाह, मस्त शकताय किती सुंदर अशी छान रेसिपी आजची माझी झालेली आहे. सुंदर अशी कढी झालेली आहे घट्ट, आणि त्यात जे दिसतंय तुम्हाला ते गोळे आहेत ते सुद्धा खूपच छान असे झालेले आहेत. मस्त तुम्ही तोंडाला चव नसेल तर हे नक्की करून बघा. कढी पकोडे हा नॉर्थ इंडियन आहे डिश, पण ही जी डिश आहे ही महाराष्ट्रीयन आणि स्पेशली विदर्भीयन आहे, आणि याचं नाव आहे कढी गोळे. तर ही भाताबरोबर, चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर अप्रतिम लागते. तोंडाला अगदी चव आणणारी रेसिपी आहे. चला आपण बघूया कशी बनवायची ते. तर यासाठी आपल्याला लागणार आहे 1 ते 1.5 वाटी चण्याची डाळ रात्रभर भिजत घातलेली. या डाळीतलं सगळं पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि कोरडी डाळ आपल्याला इथे वाटायची आहे. तर डाळ वाटताना आपल्याला ह्याच्यामध्ये जे घालायचं आहे ते लसूण, अर्धा इंच आलं, कोथिंबिरीच्या काड्या आणि हिरव्या मिरच्या. तर इथे आपली ही डाळ आता छान झरलेली आहे, पूर्ण पाणी याच्यातलं निघून गेलेलं आहे. एका मिक्सरच्या पॉटमध्ये आपण ह्या डाळीला घालून घेऊ, आणि त्यात हे जे मसाले आपण टाकणार आहोत ते सगळे आता मी इथे घालून घेणार आहे. आणि या डाळीला आपल्याला एकदम बारीक असं वाटायचं नाही आहे, थोडं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. तर बघू शकताय आता मी हे वाटून घेतलेलं आहे. तर टेक्स्चर असं पाहिजे आपल्याला, जास्त जाडही नको आणि अगदी बारीकही नको, असं मीडियममध्ये मी हे आता वाटून घेतलेलं आहे. आता एका मिक्सिंग बोलमध्ये मी हे सगळं मिश्रण काढून घेतलं आहे आणि त्यात थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालणार आहे. तर मीठ घालायचं आहे आणि थोडंसं जिरेपूड घालायचं आहे, थोडंसं धनेपूड घालायचं आहे, आणि आता याला आपण हातानेच असं छान मिक्स करून घेऊया. चला आता हे मिश्रण मस्त मिक्स झालेलं आहे सगळं. आता छान आपण ह्याचे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहेत हातानेच. बघू शकताय असे आपण ह्या आकारात किंवा ह्यापेक्षा छोटे मोठे तुम्ही गोळे करू शकता. तर हे माझे आता गोळे तयार आहेत. आता एका गाळणीला मी छान तेलाचा हात लावलेला आहे आणि हे सगळे गोळे इथे ठेवून 10 ते 15 मिनिटांसाठी मी याला आता वाफवून घेणार आहे. आता इकडे कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, तर ही गाळणी मी आता ह्याच्यावरती ठेवून झाकण लावून 10 ते 15 मिनिटांसाठी आपण याला वाफ काढणार आहे. आता इकडे कढीची तयारी करण्यासाठी त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये मी अर्धी ते पाऊण वाटी मी दही घेतलेलं आहे आणि 2 ते 3 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. आता जेवढं दही घेतलं होतं त्याच वाटीने मी अर्धी ते पाऊण वाटी इथे पाणी घेऊन ह्या सगळ्याला मी आता छान असं स्मूथ ब्लेंड करणार आहे. तर बघा हे असं छान मिश्रण आपलं आता तयार झालेलं आहे कढीसाठी. आता एका मिक्सिंग बोलमध्ये मी हे सगळं मिश्रण ओतून घेतलं आहे आणि इथे परत थोडंसं पाणी ॲड करून ह्याची कन्सिस्टन्सी आपल्याला जशी पाहिजे तशी मी इथेच ॲडजस्ट करून घेणार आहे. नंतर पाणी घालण्याची गरज नाही आहे. आता एका खलबत्त्यामध्ये इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. ह्याला अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे. तर याला आपल्याला आता छान खलबत्त्यामध्ये ठेचून त्याचा ठेचा बनवायचा आहे. तुम्ही खलबत्ता नसेल तर मिक्सर जारमध्येही तुम्ही हे करू शकता. थोडंसं मीठ घातलेलं आहे म्हणजे छान बारीक होईल असं. तर इथे आता फोडणीसाठी मी काय काय घेतलेलं आहे दाखवते. छोटंसं तमालपत्र तोडून घेतलेलं आहे, 2 दालचिनीचे छोटे तुकडे घेतलेले आहेत, 2 लवंगा घेतलेल्या आहेत आणि थोडेसे मेथी दाणे घेतले आहेत. आता इकडे हे 15 मिनटं झालेली आहेत आणि इकडे मस्त आपले गोळे शिजलेले आहेत. आता इकडे दुसऱ्या कढईमध्ये मी कढीला फोडणी घालून घेणार आहे. तर थोडंसं तेल घालायचं आहे. एकदम कमी तेलामध्ये आपण कढी बनवणार आहे आज. तेल तापल्यानंतर आपल्याला त्यात मोहरी घालायची आहे, थोडीशी मेथी दाणे घालायचे आहेत थोडेसे, आणि हे जे आपण खडा मसाला घेतला आहे तो पण टाकायचा आहे. थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि मस्त हे असं छान खमंग भाजून घ्यायचं आहे. आता त्यात मी बनवलेला जो ठेचा होता तो मी आता इथे टाकते आहे आणि याला आता छान परतून घेणार आहे. आता हा मसाला परतून झालेला आहे. किंचित हळद घालायची, थोडं जिरेपूड आणि थोडं धणेपूड असं घालून परत एकदा परतून घ्यायचं आणि छान आपण हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे दही आणि बेसनाचं, तो घोळ याच्यात घालायचा आहे. आता जे बेसन आपण इथे घातलेलं आहे ते बेसन शिजण्यासाठी अजून थोडंसं पाणी इथे घालू आपण, म्हणजे बेसन शिजताना ही कढी थोडीशी घट्ट होऊन जाईल. तर आता 10 ते 15 मिनटं आपण याला छान ढवळतच असं कढीला उकळी आणणार आहे. तर आता इथे थोडीशी उकळी आलेली सारखी वाटते आहे. तर आता ह्या स्टेजला आपण इथे मीठ घालायचं आहे. आधी मीठ घालायचं नाही कारण कढी फुटायचे चान्सेस असतात, म्हणून कढी उकळल्यानंतर एक उकळी आल्यानंतर आपण त्यात मीठ घालणार आहे आणि
आता हे उकळी आल्यानंतर हे गोळे आपण जे बनवले होते ते ह्यात सोडून द्यायचे आहेत आणि परत एकदा एक उकळी छान आणायची आहे. तर आता सगळे गोळे टाकून झालेले आहेत. आता छान हिरवी कोथिंबीर वरतून टाकायची आहे आणि छान फिरवून घ्यायचं आहे. तर आता हे कढी गोळे माझे तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकताय कन्सिस्टन्सी पण खूपच छान आलेली आहे कढीला. असे हे कढी गोळे भाताबरोबर भाकरीबरोबर खूप छान लागतात. आजारी माणसाला जर हे खायला दिले ना तर त्यांच्या तोंडाला पण मस्त चव येईल. तर हे कढी गोळे तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्ही कधी बनवले आहेत का, आणि बनवले असतील तर ह्याच प्रकाराने बनवलेले आहेत का आणखी तुमचा काही वेगळा प्रकार आहे तोही मला कमेंट करून कळवा. आता ह्यानंतर कुठली रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल हेही कमेंट करा आणि नक्की सांगा.